नमस्कार मंडळी. अधिक महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा या महिन्यामध्ये आपण छोटासा एक प्रयत्न करणार आहेत, की सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की अधिक महिना का येतो? तर हे समजायला थोडंसं किचकट आहे, पण तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगते, की अधिक मास, अधिक महिना म्हणजे काय? तर एक वाढीव महिना. आपल्या भाषेत सांगायचं तर एक्स्ट्राचा महिना. आता हा एक्स्ट्राचा महिना का येतो? तर जे सूर्याच्या गतीवर आधारित कॅलेंडर फॉलो करतात, म्हणजेच सौरवर्ष जे फॉलो करतात, ते आपलं इंग्लिश कॅलेंडर आहे, जे आपण जानेवारी फेब्रुवारी म्हणतो, ते सुद्धा सूर्याच्या गतीवर आधारितच आहे. त्यामध्ये 365 दिवसाचं एक वर्ष असतं, बरोबर ना? पण आता जगात अनेक ठिकाणी चंद्रवर्षाचं पालन केलं जातं आणि जे चंद्रवर्षाचं पालन करतात, तयार करतात, तिथे 354 दिवसांचं एक वर्ष असतं. आता जे सूर्याप्रमाणे फॉलो करतात ते 365 दिवसांचं एक वर्ष धरतात आणि जे चंद्राप्रमाणे करतात ते 354 दिवसाचं एक वर्ष धरतात. आता यामध्ये साधारणतः 11 दिवसांचा फरक पडतो. आपल्या हिंदू संस्कृतीत मात्र सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो. आपल्या हिंदू पंचांगामध्ये चंद्राचाही विचार केला जातो आणि सूर्याचाही विचार केला जातो, बरोबर आहे ना? त्याचबरोबर सूर्याचा देखील विचार केला जातो, म्हणजे चंद्राच्या गतीलाही तेवढंच महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि सूर्याच्या गतीला सुद्धा तेवढंच महत्त्व देण्यात गेलेलं आहे. म्हणूनच दोन्ही वर्षामध्ये जो दिवसांचा फरक येतो तो सलग 3 वर्ष झाल्यानंतर साधारणतः 33 दिवस इतका होतो. त्यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना येत असतो. हाच इतका फरक आहे, 3 वर्षानंतर पडतो आणि म्हणून हा अधिक मास येतो. अधिक मास असल्यामुळे पंचांगानुसार परिणाम होऊन वर्षातील सर्व सण सर्व काही दिवसांसाठी पुढे जातात. हा महिना जवळपास 30 ते 33 दिवसांचा असल्याने ज्या वर्षी हा अधिक महिना येतो त्या वर्षी साधारणतः 13 महिने येतात. आता यंदा ज्येष्ठ महिना अधिक महिना आलेला आहे, म्हणजेच तुम्हाला कॅलेंडरप्रमाणे पंचांगानुसार 2 ज्येष्ठ महिने यावर्षी आलेले आहेत. एक अधिक ज्येष्ठ आणि एक नीच ज्येष्ठ, म्हणजेच मूळ ज्येष्ठ. एकंदरीत हे खगोलशास्त्रीय गणित आहे आणि आपण सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा, एवढंच. आता काय करायचं आहे, की अधिक महिना आहे तर चंद्र सूर्याच्या गतीचा ताळमेळ बसवण्यासाठी येतो हा. आता वळूया मेन प्रश्नाकडे. अधिक महिन्यामध्ये कोणती कार्य करू नये? तर लक्षात घ्या, अधिक महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत. म्हणजे लग्न असेल, मुंज असेल, गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल, त्याचबरोबर डोहाळ जेवण म्हणा किंवा बाळाचं जावळ काढणं, या प्रकारचे शुभ कार्य ह्या अधिक महिन्यात केली जात नाहीत. शुभ कार्य केली जात नाहीत. आता काय करू नये ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर या महिन्यामध्ये काय करायचे नाही, तर त्याचबरोबर कोणतीही नवीन वस्तू खरेदी करायची नाही. तसेच अगदीच खूप आवश्यक असेल तरच वस्तू खरेदी करा. तुम्हाला आवडली असेल तरीही तुम्ही ती खरेदी करू नका, टाळायचंच आहे. त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करणं, म्हणजेच नवीन कार्याची सुरुवात करणं सुद्धा हे टाळायचं आहे. अधिक महिन्यामध्ये काय टाळावं? तर धार्मिक ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की पण आपण एक महत्त्वाचा प्रश्न येतो, की अधिक महिना हा फक्त एक एक्स्ट्राचा महिना आहे का? तर नाही. हे शुभ कार्य करायचं नाही. तर या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं सोपं आहे, की या अधिक महिन्यामध्ये काय होतं, तर सूर्य भगवान जे आहे ते सूर्यनारायण जे आहे ते त्या महिन्यात कोणत्याही नव्या राशीत प्रवेश करत नाहीत. एका जागी ठप्प झालेले असतात आणि त्यामुळे कोणत्याही शुभ मुहूर्त तुम्हाला अधिक महिन्यामध्ये मिळत नाही. कारण आपल्याला कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते आणि ऊर्जा ही आपल्याला सूर्याकडूनच मिळत असते. सूर्याची कृपा असेल तरच आपलं आयुष्य सुरळीत चालतं आणि म्हणून या महिन्यामध्ये कुठलेही शुभ कार्य करत नसतात. कुठलेही शुभ कार्य केलं जात नाही, कारण सूर्यनारायण या महिन्यामध्ये एका जागी असतात असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला ऋषीमुनींनी फार विचार करून आपलं पंचांग तयार केलं होतं. म्हणून म्हणू शकतो, की सूर्याचा, चंद्राचा, सगळ्या ग्रहांचा विचार करून, कारण हे सगळे आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात. सूर्यामुळे तर आपला दिवस सुरू होतो आणि सूर्यामुळे आपला दिवस संपतो. सूर्य ही आपल्या आयुष्याची प्राणऊर्जा आहे असं म्हणू शकतो. म्हणून
याला आपण मलमास म्हटलं जातं आणि मासाला आणि कुठलंही शुभकार्य केलं जात नाही, पण याला पुरुषोत्तम माससुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय तर अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूची पूजा, साधना, उपासना केली जाते. ते का केलं जातं तर यामागे सुद्धा पौराणिक कथा आहे, जी की आपण बघणार आहोत. मलमासाला की कुठलंही शुभकार्य यामध्ये केलं जात नाही. सगळ्या ऋषीमुनींनी सुद्धा या गोष्टी मलमासामध्ये केलेल्या आहेत आणि कुठलंही यज्ञ, कुठलंही अनुष्ठान सुरू करण्याला नकार दिला आहे. तेव्हा अधिक मासाची देतात. अधिक मास जो आहे तो नाराज झाला आहे. रडत रडत भगवान श्रीहरी विष्णूंकडे गेला, अशी पुराणामध्ये कथा येते. आता मग भगवान विष्णूंना शरण गेल्यानंतर श्रीहरी विष्णूंची या अधिक मासाला वरदान दिलं की पुरुषोत्तम मास म्हणून तुला ओळखलं जाईल आणि या संपूर्ण महिन्यामध्ये माझी साधना, उपासना, व्रत वैकल्य करणाऱ्याला मोक्षाची प्राप्ती होईल, त्याची इच्छापूर्ती होईल आणि त्याचं कल्याण होईल. म्हणूनच तर या महिन्याला दामोदर माससुद्धा म्हटलं जातं आणि पुरुषोत्तम मास म्हटलं जातं आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. दान करण्याला या महिन्यात खूप महत्त्व आहे. दीपपूजनाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. मंजुळवात केली जाते. अनेक प्रकारच्या वाती करून भगवान श्रीहरी विष्णू पुढे लावल्या जातात. आता ही मंजुळवात कशी बनवायची तर त्या संदर्भात मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ तयार करून त्याची संपूर्ण माहिती पाठवल. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं. रामरक्षा विष्णू रूपांची पूजा करणं या महिन्यामध्ये पुण्यदायी मानलं जातं, म्हणजेच अधिक पुण्य मानलं जातं. आता बघा, पुरुषोत्तम मास म्हणजे पुरुषोत्तम मासात जे काही व्रत आहे ते सगळे पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी करायला सांगितले होते. राज्य प्राप्तीसाठी आणि वैभव प्राप्त करण्यासाठी त्यांना हे करायला सांगितले होते. त्यानंतर त्यांना राज्यप्राप्तीसुद्धा झाली, असा उल्लेख पुराणामध्ये आहे. मग आता अधिक मासात नक्की काय करायचं आणि काय करू नये ते पाहायला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.